जर ई ची व्हॅल्यू 1 आली, ई ची व्हॅल्यू तुमची 1 आली तर तुम्ही काय म्हणणार, इलास्टिक कोलिजन म्हणणार. आता आपण फक्त एवढं शिकणार आहे कोणत्या प्रकारचं कोलिजन आहे का नाही. ठीक आहे, इलास्टिक कोलिजन म्हणणार. ई ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठे आणि 1 पेक्षा लहान राहत असेल तर इन इलास्टिक कोलिजन चालेल. इन इलास्टिक कोलिजन असेल आणि ई ची व्हॅल्यू जर 0 झाली मग तुम्ही म्हणणार परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन आपण म्हणणार आहे. चल बघा, यम आहे, यम किती गेला, यम जर सपोज 30 मीटर पर सेकंड चाललाय, 30 मीटर पर सेकंड चाललाय. पुढचा जो आहे यम जो आहे तो 10 मीटर पर सेकंड चाललाय, 10 मीटर पर सेकंड चाललाय. आणि इथून डुडुम गप्पा होणार त्यांच्या. हा एम आहे, हा पण एम आहे, दोन्ही पण मास क्षेत्र सेम आहे. कोलिजन झालंय, कोलिजन झाल्यानंतर यम आहे, यम आहे. आयुष लगे उत्तर देऊ नको, तांब्यांची परीक्षा बघू दे मला. थोडसा आवडतं घे, लगे सांगणार आहे नाही का. तुम्ही त्याच्यावर कावर असले सांगू शकत का तो. बघ काय होतंय पहिल्या याच्यात काय म्हटलं मी, 30 होता, 10 होता. इकडे पण तसंच घेतलं मी, सगळ्या व्हॅल्यू सेमच ठेवल्यात. इकडे 30 होता, इकडे किती होता, 10 होता. आणि तिकडे जाताना पहिला जो आहे तो 10 ने गेला आणि दुसरा जो आहे तो 30 ने गेला. म्हणजे एकमेकाला काय केलं त्यांनी, एक्सचेंज ऑफर दिली, एक्सचेंज ऑफर केली त्यांनी. M1 ला M2 च भेटलं, M2 ला M1 च भेटलं. मग तुम्ही काय म्हणशाल, ई चा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे, V2 मायनस V1 अपॉन U1 मायनस V2. कळालं, बस याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची. मग ई बरोबर काय, V2 ची व्हॅल्यू किती आहे, ई सेकंड आहे ना, ही पहिली आणि इकडची काय दुसरी आहे. किती आहे, 30 आहे, वजा किती आहे, 10 आहे. किती आहे, 30 आहे, वजा किती आहे, 10 आहे. किती भागे, 20 भागेले 20 झाला. म्हणजे ई ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. मग तुम्ही रागाच्या वाद काढला कोणतं, इलास्टिक कोलिजन. लॉजिक कळालं, इलास्टिक कोलिजन आहे. एक्सचेंज ऑफर झाली ना, एक्सचेंज ऑफर होत असेल आणि सेम मास असेल तर सुद्धा एक्सचेंज ऑफर कधी होईल, जेव्हा सेम. कधी कधी ते याला पण मॅच करून देतात, दोन डिफरंट ऑब्जेक्ट आहेत ना त्यांचं पण आन्सर तेच देऊन टाकतो. एक्सचेंज ऑफर होत असेल, इलास्टिक कोलिजन आला का 100% एक्सचेंज ऑफर देऊन टाकायचा. आता याला यायचंय, सपोज मी असं म्हटलं, याची जर सपोज याची जर स्पीड 20 झाली आणि याचा स्पीड 10 झाला, ठीक आहे, 20 आणि 10 झाला असेल. चल, ई ची व्हॅल्यू पटकन किती, 20 मायनस 10 डिवाइड बाय काय, 30 मायनस 10 ना, 30 मायनस 10 किती झाला, 10 डिवाइड बाय 20, 0 0 गेट कॅन्सल. ई ची व्हॅल्यू किती झाली, 0.5. म्हणजेच कोणते रे, इन इलास्टिक बनला. काय डाऊट आहे, इलास्टिक कोलिजन आहे का इन इलास्टिक कोलिजन आहे, कळेल. सपोज जर असं झालं, हे 15 निघाला, सोबतच जातील ना, दोघांचा स्पीड कसं राहणार आहे, सेम राहील. इन इलास्टिक कोलिजन मध्ये काय होतं, दोघांचा स्पीड कसा राहतो, सेम राहतो. मग ई बरोबर काय, 15 वजा 15 डिवाइड बाय काय, 30 वजा 10 म्हणजे किती, 0 भागिले 20 म्हणजे किती झाला, 0. म्हणजे काय,
ची व्हॅल्यू 0 आली, मग तुम्ही काढले परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन. काय डाऊट? मला त्याच्या पुढे इलास्टिक कोलिजन आहे का इन इलास्टिक कोलिजन ओळखायला काय अडचण आहे? समजलंय? सिंपल टॉपिक होता. ठीक आहे, इलास्टिक आणि इलास्टिक कोलिजन.